नमस्कार, जय महाराष्ट्र मित्र हो. मी आलोय पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या भेटीला. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या 7 आश्चर्यांची जून 2013 मध्ये घोषणा करण्यात आली होती. शांती सद्भावनेचे प्रतीक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचे मुख्यालय CSMT स्टेशन, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्यातील पहिली राजधानी राजगड किल्ला, बुलढाण्यातील लोणार सरोवर, छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा लेणी आणि मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला देवगिरी, या सर्वांचा त्याच्यात समावेश होतो. तर मित्र हो, मी आलोय दौलताबाद किल्ल्यावरती आणि औरंगाबादमध्ये हा किल्ला आहे. आपल्याला ह्याची तटबंदी पाठी बघायला मिळते. यादव घराण्यातील 5वा भिल्लमा राजा याने हा किल्ला 12व्या शतकामध्ये बांधला अशी इथे माहिती दिली आहे. तर आपण आता किल्ला आतमधून कसा आहे हे बघूया. यादवांची राजधानी असलेला देवगिरी दुर्ग म्हणजेच दौलताबाद किल्ला रामदेवराय यादवांपासून निजामशाहीपर्यंत अनेक राजांचे कर्तृत्व पाहिलेला हा किल्ला छत्रपती संभाजीनगर शहरापासून 15 किलोमीटरवर स्थित आहे. याचे मूळ नाव देवगिरी आहे. किल्ल्यावर प्रवेश शुल्क प्रत्येक व्यक्तीसाठी 25 रुपये इतके आकारले जाते. हा किल्ला 200 मीटर उंच दगडाच्या टेकडीवर वसलेला आहे. देवगिरी या नावामागे एक दंतकथा आहे, ती आपण समजून घेऊया. एकदा शंकर पार्वती सारीपाट खेळत होते. त्यात शंकर पराभूत झाले आणि रागारागाने वेरूळच्या अरण्यात निघून गेले. पार्वती भिल्लिणीच्या वेशात म्हैसमाळच्या डोंगरात राहू लागली. या भिल्लिणीवर शंकर अनुरक्त झाले आणि त्यांनी देवांना वेरूळ परिसरात येण्यास मनाई केली आणि जवळच असलेल्या ज्या डोंगरावर देव राहू लागले तो देवगिरीचा डोंगर आणि या डोंगरावर बांधलेला किल्ला, म्हणून याला देवगिरी किल्ला असे नाव पडले. राष्ट्रकूट राज्यातील श्री वल्लभ याने इसवी सन 756 ते 772 या काळात हा किल्ला उभारला आहे. भारताच्या इतर कोणत्याही राज्यात दिसणार नाही असा हा किल्ला दक्षिणेच्या प्रवेशद्वारीच उभा असल्यामुळे दक्षिणेच्या इतिहासात त्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचा डोंगर 600 फूट उंचीचा असून त्याच्या भोवती 50 फूट रुंदीचा खोल पाण्याने भरलेला खंदक आहे. खंदकाच्या तळापासून 150 ते 200 फूट उंचीचा कडा इतका तासून काढलेला आहे की सापालाही वर चढून जाता येणे शक्य नाही. हा किल्ला खूप विस्तृत आहे आणि या किल्ल्यावर पुरातत्व विभागाला प्राप्त झालेल्या अवशेषांमध्येच काही तोफा ह्या पर्यटकांना तिथे बघण्यासाठी ठेवलेल्या आहेत. मित्र हो, देवगिरी किल्ला अभेद्य आणि अजिंक्य ठरण्यामागे काही कारणं आहेत आणि ती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. मित्र हो, या किल्ल्याचा मुख्य दरवाजा महाकोट दरवाजा या नावाने ओळखला जातो. या दरवाजावर भाल्याची टोके असलेल्या काट्यांची संरचना केलेली आहे. त्याला पूर्वी विष लावून ठेवले जायचे. हत्तीच्या धडकेने मुख्य दरवाजा उघडला जाण्याचा प्रयत्न शत्रूकडून होईल या अंदाजाने या गोष्टी केल्या जायच्या. त्याचप्रमाणे या दरवाजापर्यंत येण्याची वाट ही अर्धचंद्राकार गोलाकार वाट होती, जेणेकरून हत्तीची धडक देऊन मुख्य दरवाजा तोडण्यासाठी हत्तीला गती मिळू नये. शत्रूला चकवा देण्यासाठी या किल्ल्यावरती एकूण खरे आणि खोटे मिळून 52 प्रवेशद्वार आहेत. महाद्वारातून प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला चांद मिनार नावाचा मनोरा दिसतो. मुस्लिम राज्यकर्त्यांनी उभारलेल्या या मनोऱ्याची उंची 210 फूट असून बुंध्याचा परीघ 70 फूट आहे. याला एकूण 4 मजले आहेत. मित्र हो, दिल्लीच्या कुतुब मिनार नंतर भारतातील सर्वात उंच दुसरा मिनार म्हणून चांद मिनार ओळखला जातो. हा किल्ला जिंकल्याच्या आनंदाने इसवी सन 1445 मध्ये अल्लाउद्दीन बहामनी याने चांद मिनाराचा निर्माण केला. चांद मिनार इंडो इस्लामिक शैलीमध्ये बनवण्यात आलेला आहे आणि दुरूनच किल्ल्याकडे येणाऱ्या पर्यटकांचं लक्ष वेधून घेणारी ही वास्तू आहे. मित्रांनो, यानंतर आपण बघणार आहोत पुरातत्व शास्त्रज्ञ डॉक्टर दिलीप कुमार खामरी यांच्या प्रेरणेने बनलेली ओपन एअर कॅनन गॅलरी. या कॅनन गॅलरीमध्ये 43 मीटर लांबी आणि 26 मीटर रुंदीच्या 37 दगडी पादुकांवर ठेवलेल्या 53 तोफांचे प्रदर्शन आहे. प्रत्येक तोफ आकाराने आणि डिझाईनने अद्वितीय आहे.
आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे पश्चिम विभाग संचालक डॉक्टर एम नंबीराजन यांच्याकडून या स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व तसेच टुरिस्ट प्लेस म्हणून महत्त्व वाढवण्यासाठी 27 एप्रिल 2019 रोजी ही गॅलरी बनवण्यात आली आहे. आता आपण वाटचाल करूया या किल्ल्याच्या 6व्या दरवाजाकडे, ज्याला कालाकोट दरवाजा किंवा मृत्यूचा दरवाजा या नावे ओळखले जाते. या दरवाजापर्यंत पोहोचण्यापूर्वीच शत्रूचे अर्धे सैन्य बुरुजावर बसलेल्या सैन्याकडून आणि फसव्या दरवाजांच्या मागे लपलेल्या सैन्याकडून आधीच मारले जायचे. या किल्ल्याने खिलजी, तुघलक, बहामनी, मुघल, निजाम, मराठा या घराण्यांचे स्वामित्व स्वीकारले होते. मोहम्मद तुघलकाने तर इसवी सन 1327 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला आणली. त्यानंतर देवगिरीला दौलताबाद हे नाव दिले. 1950 मध्ये निजामचे राज्य खालसा केल्यानंतर देवगिरीला स्वातंत्र्याचा प्रकाश लाभला. हा दरवाजा पार करून पुढे आल्यानंतर एक 2 मजली इमारत आहे जी चिनी महाल या नावे ओळखली जाते. यात निळ्या आकाशी आणि पिवळ्या चमकदार टाईल्सचा वापर केला होता, म्हणूनच संभवतः याला चिनी महाल असे म्हटले असावे. सद्यस्थितीत ही इमारत भग्न अवस्थेत आहे. या इमारतीचे वैशिष्ट्य असे की औरंगजेबाने गोवळकोंड्याला अंतिम कुतुबशाही शासक अब्दुल हसन तानशहाला हरवल्यानंतर 1687 इसवी सन ते 1700 मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत याच चिनी महालात त्याला कैद करून ठेवले होते. मित्रहो, इथून पुढे वाटचाल करणाऱ्या शत्रूला 150 ते 200 फूट उंचीचा कडा असलेला 50 फूट रुंदीचा खोल पाण्याने भरलेला खंदक पार करून जावे लागत असे. या खंदकावर असलेला किल्ल्याला जोडणारा हा पूल आपण बघत आहात. हा पूल पूर्वीच्या काळी चांबड्याचा होता. शत्रू येताच हा पूल वर उचलून घेतला जायचा. त्याच्यामुळे येणारे शत्रू हे या खंदकामध्ये पडून त्यांना विषारी साप आणि मगरींचा सामना करावा लागे. हा खंदक म्हणजे सुद्धा किल्ल्याला अभेद्य ठरवणारा असा दरवाजाच म्हणावा लागेल. शत्रूला प्रतिबंध करण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका या खंदकाची नक्की आहे. हे खंदक सुद्धा पार करून शत्रू जर पुढे आलाच तर अंधेरी हा किल्ल्यावर जाण्यासाठी एकमात्र मार्ग आहे. युद्ध काळात हा मार्ग शत्रूपासून वाचण्याकरता उत्तम असा पर्याय होता. लांब आणि आड वळणाचा भुयारी मार्ग शीघ्रतापूर्वक उंचावर जाणाऱ्या पायऱ्यांपर्यंत जातो. पायऱ्यांची उंची तसेच रुंदी अनियमित आणि वर खाली आहे. प्रकाशाअभावी वर चढणे अशक्य आहे.
भूलभुलैया तसेच काळोखामुळे शत्रू भ्रमित होऊन अनेक अडचणींमध्ये येत असत. भरीव घडवलेल्या दगडांमध्ये भुयारात निर्मित खोल्या सैन्याकरिता तसेच शस्त्र अस्त्रांचे भंडाराकरिता उपयोगात येत असावीत. या भुयारातील वक्राकार मार्गातील खिडक्यातून येणाऱ्या प्रकाशाकडे आक्रमण करता एकदम आकर्षित व्हायचा आणि सरळ खाईत पडायचा. काळोख मार्गात अंतरलेले विषारी अणकुचीदार खिळे, श्वास रोखणारा धूर तसेच वरून फेकलेले गरम पाणी किंवा तेलामुळे आक्रमणकर्त्याला हा भुयारी मार्ग पार करणे अशक्यच होते. आता या भुयाराच्या मोकळ्या अंगणात असलेल्या पायऱ्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे इसवी सन 1952 मध्ये पर्यटकांच्या सुविधेकरता निर्माण केलेल्या आहेत. आता बघताना हे भुयार पार करणे अतिशय सोपे वाटते, पण ह्या पर्यटकांसाठी केलेल्या सुविधेमुळे हे भुयार पार करणे सोपे झाले आहे, अन्यथा अत्यंत कठीणच आहे. हा भुयारी मार्ग अंधारमय आणि भूलभुलैयाचा असल्यामुळे शत्रू बऱ्याचदा आपल्याच सैनिकांवर हल्ला करून मृत्युमुखी पडत. या भुयारामध्ये लाईटची सोय आणि नैसर्गिक प्रकाश आत येण्यासाठी केलेले झरोके हे भारतीय पुरातत्व विभागाकडून करण्यात आलेले आहेत. पूर्वीच्या काळी हे भुयार पूर्णतः अंधारमय होते. ही वाट ज्या ठिकाणांवरून बाहेर पडते त्या ठिकाणी सैनिक उभे असत आणि ते गरम तेल किंवा पाण्याने शत्रूवर हल्ला करून त्यांना मृत्युमुखी पाडत असत. ह्या वाटेतून सुद्धा बाहेर पडू शकणारे सैनिक हे खंदकाच्या बाजूलाच बाहेर पडत. त्याच्यामुळे तिथेही त्यांना खंदकामध्ये ढकलून देऊन त्यांचा पराभव करता येणे शक्य होते. मित्र हो, आता आपण बघणार आहोत या किल्ल्यावरची एक इंटरेस्टिंग गोष्ट, ती म्हणजे मेंढा तोफ. या तोफेचे खरे नाव किला शिकन अर्थात किल्ल्याला तोडणारी असे आहे. तोफेचा मागील भाग मेंढ्याच्या मुखाकृती असल्याने सामान्यतः हिला मेंढा तोफ असे म्हटले जाते. मेंढा तोफेची संपूर्ण लांबी 5.5 मीटर असून नळीचा आतील व्यास 20 सेंटीमीटर एवढा आहे. तर दौलताबाद किल्ल्यावरची सगळ्यात आकर्षणाची गोष्ट आहे मेंढा तोफ, जी आपण माझ्या मागे बघू शकता. 14 टन वजनाची 9 किलोमीटर पर्यंत मारा करू शकणारी ही मेंढा तोफ 180 अंशामध्ये फिरवणे शक्य होते. या तोफेला अफगाणिस्तानवरून आलेल्या कारागिरांकडून घडवून घेण्यात आले होते. या तोफेवरती फारसी भाषेमध्ये किला शिकन असे लिहिलेले आहे. तर एका लेखात बादशहा औरंगजेबाचे संपूर्ण नाव त्याच्या पदव्यांसोबत अबुल जफर मोहिनुद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादूर आलमगीर बादशहा गाझी असे अंकित केलेले आहे. तर एका दुसऱ्या लेखात या तोफेला निर्माण करणाऱ्याचे नाव मोहम्मद हुसेन अरब असे अंकित केलेले आहे. मित्रांनो, अशाच दर्जेदार व्हिडिओंची मालिका तुमच्यासाठी नक्की सुरू राहील. आता आपण या व्हिडिओची इथेच सांगता करूया. आम्ही आता निघालोय इंडियन रसोई प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये जेवायला. आता आम्ही जेवणाचा आस्वाद घेतो.
तर मित्र हो, मी आहे रत्नागिरीचा आणि मला आहे फिरण्याची खूप आवड. आपण जर रत्नागिरीत येणार असाल तर विसरू नका, आपला एक प्रवासी मित्र रत्नागिरीमध्ये राहतो. आपल्याला जर रत्नागिरी फिरण्यासाठी व्हेकल हवं असेल तर आपण मला एक फोन करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देऊन ठेवेनच. फक्त आपल्याकडून थोडं प्रेम हवंय. आपल्या व्हिडिओना लाईक करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा आपल्या स्नेही संबंधींना. तर चला भेटूयात. जय महाराष्ट्र. धन्यवाद.